तर जय शिवराय भावांनो, शेवटी चाललोच ना नाशिकले. मग काय आलो मलकापूरला, 2 तिकीटं काढल्या पुन्हा. तरुण ट्रेनमध्ये बसलो, डायरेक्ट निघालो नाशिककडे. नाशिक स्टेशनवर दादा आपले वाटच पोरालती. दादाच्या गाडीवर बसून आम्ही आलो डायरेक्ट दादाच्या घरी. मस्त रातभर आराम केला. सकाळी मस्तपैकी फुल पोटभर नाश्ता करून निघलो भाऊ आम्ही गड चढायला सुरुवात. आता आपल्यासोबत वैशू बी होती आणि आपली ताई बी होती रे भाऊ. मग काय वैशू होती, वैशूचं गड चढत राहिली. आणि ताईचा तर डायरेक्ट विषयच नाही भाऊ, डायरेक्ट ताई साडी घालून चढून राहिली. भीती बेकार आहे भाऊ, डायरेक्ट खतरनाक ताई आहे आमची पुरी फॅमिलीच बेकार आहे. म्हटलं जरा आराम करून देऊ. मग काय जरा रस्त्यामध्ये आराम केला आणि चढून सुरुवात केली वापस गड चढायली. मग काय भाऊ ताईचं पुढे चालले, चला म्हटलं आपू बी लवकर लवकर. अरे चाला रे म्हटलं लवकर लवकर, काय थकले काय आपल्याला, अधिक लय दूर जाणं आहे. मग काय आपू पोहोचलो अडी भाऊ. आता आपल्याला डायरेक्ट थेट जाणार आहे तडी, ते माणसं दिसतं की नाही डायरेक्ट तडी. मग आता पोहोचलो आपण गडाच्या पायथ्याशी. आता होईन भाऊ अडून असली ट्रेक चालू. मग काय केले ना गड चढायला सुरुवात. आणि तडी वर गेल्यावर तर अशी फाटते की नाही रे बुड आहे, बेकार फाटत आहे. मग काय चला म्हटलं आता हळूहळू चढायला सुरुवात करून. ताई डायरेक्ट साडी घालूनच चढू राहिली भाऊ, विषयच नाही डायरेक्ट. आता आडी पोहोचलो भाऊ आम्ही. अडीचं पास कोणाचा काय कातोडा आणि आपला डायरेक्ट फोटो काढालो बाबू, विषयच नाही डायरेक्ट आपला बी. अडून चढलो आता आम्ही गडावर. अडून व्ह्यू पार बघ खतरनाक दिसते. अडून कधी पडलो ना तर डायरेक्ट आपली हड्डी बी दिसणार नाही. चला म्हटलं आता आपल्याला वापस बी उतरणार संध्याकाळ अशी.